प्रत्येक ठिकाणं हे फक्त मातीची नसून जिद्द, त्याग, स्वाभिमान याचं प्रतीक असतं. नमस्कार, मी कौस्तुभ. आज आम्ही आहोत किल्ले रामशेज. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत अवघ्या नाशिकपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ले रामशेज एक स्वराज्याची वेगळीच कहाणी सांगून जातो. सकाळचे 5:30 वाजले होते. क्षणाचा विलंब करता मी आवरलं आणि गाडी काढली आणि मी पिक करणार होतो हर्षला, माझा मित्र. त्याला कॉल केला. तो त्याच्या घराच्या खाली आला. आम्ही भेटलो आणि आमचा प्रवास सुरू झाला. आपण आज जाणार होतो किल्ले रामशेज. अजिंक्य असा किल्ले रामशेज एक वेगळीच प्रेरणा देऊन जातो. मुघलांच्या तावडीतून तब्बल 6 वर्ष अजिंक्य राहिलेला किल्ले रामशेज ह्या ठिकाणी आपण जाणार होतो. नाशिकपासून अवघ्या 10 ते 15 किलोमीटर असणारा किल्ले रामशेज इथे आम्ही 15 ते 20 मिनिटात पोहोचलो. किल्ल्याच्या पायथ्याशी एक छोटंसं सुंदर असं गाव वसलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटकांच्या मदतीसाठी होर्डिंग्स आणि छोटीशी माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. निसर्गरम्य अशा वातावरणात आम्ही ट्रेकला सुरुवात करणार होतो. तत्पूर्वी आम्ही किल्ल्याचा नकाशाचा आराखडा आणि अभ्यास करून पुढच्या दिशेने पाऊल टाकली. सकाळी 6:15च्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. जास्त काही गर्दी नव्हती. वीकडे असल्यामुळे जास्त कोणी नव्हतं आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं सूचना फलक आम्ही वाचलं आणि हर्ष आणि मी ट्रेकला सुरुवात केली. सकाळची वेळ असल्या कारणाने अंगात एक वेगळी स्फूर्ती होती दोघांच्याही, हर्ष आणि माझ्यात. आणि दोघेच आम्ही निघालो किल्ल्याच्या दिशेने हळूहळू. गड चढल्याच्या थोड्याच अंतरावर छत्रपती शिवरायांची एक सुंदर अशी प्रतिमा महाराष्ट्र शासनाने उभारलेली होती. ती बघितली, त्याला प्रणाम केला आणि आम्ही पुढच्या दिशेने निघालो. सकाळची वेळ असल्या कारणाने एक निसर्गरम्य दृश्य मनाला भावून जात होतं. ते बघत आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटेला. बऱ्याच दिवसानंतर स्वराज्याच्या एका निशाणीला आम्ही भेट देणार होतो. त्याच्यामुळे मनात एक वेगळीच ऊर्जा आणि ओढ लागलेली होती. ट्रेक छोटा असला तरीही वेळ जास्त वाटत होती, कारण की आम्हाला वरती पोचायचं होतं. जास्त वेळ नव्हती झालेली, सकाळची वेळ होती, त्यामुळे जास्त ऊनही नव्हतं. एका निसर्गरम्य वातावरणात आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला. गडाच्या मध्याशी पोचल्यानंतर आम्हाला खाली बघितल्यावर निसर्गाचं मनमोहक दृश्य दिसलं आणि त्याचा आम्ही आनंद घेत आमचा ट्रेक एक अनुभवत होतो. आपण इथं थांबतोय. महाराष्ट्र शासन किल्ल्याच्या मध्यावर पोहोचल्यानंतर वरती दिसत आहे एक प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर आहे. खूप सुंदर असं आणि छोटंसं मंदिर आहे. असं म्हणतात की प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा वनवासात होते तेव्हा येथे आराम करण्यासाठी येत असत. त्यामुळे या किल्ल्यास नाव पडले किल्ले रामशेज. थोड्याच वेळात आम्ही वरती पोचलो गडाच्या प्रवेशद्वाराजवळ. आणि काही पर्यटक, काही ट्रेकर्स आम्हाला इथे दिसले. हे आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार, म्हणजे जिथून आम्ही आमच्या पायवाटेला सुरुवात केली होती, ट्रेकिंगला सुरुवात केली होती. आणि काही पर्यटक येतही होती. ते बघून आपण पोचलो आहोत किल्ल्याच्या माथ्यावर, म्हणजे सगळ्यात वरच्या भागावर. जिथे किल्ल्यावरचा सगळ्यात वरचा भाग आपण बघू शकतात.
आम्ही निघालो आहोत आता गणेश कुंडाकडे. आपण बघूयात. ट्रेक जास्त मोठा नव्हता, पण एक वेगळाच अनुभव, अंगावर काटे शहारे आणणारा. कारण की स्वराज्याच्या किल्ल्यांमधला हा एक महत्त्वाचा किल्ले रामशेष किल्ल्यावरचं हे आहे गणेश कुंड. दिसायला साधं, पण इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा ना आधुनिक यंत्रणा होत्या, ना पाण्याच्या टाक्या, तेव्हा ह्या गडावरील जनतेसाठी अशी पाण्याची उपलब्धता करून ठेवण्यात आलेली होती, जेणेकरून जनतेला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अभाव अनुभवता कामा नये. आपण बघू शकतात त्या काळातील नगररचना, याचा सुंदर असा हा अनुभव आपल्याला म्हणता येईल. पहिल्या नजरेत पाहिलं तर हा गड इतर किल्ल्यांप्रमाणेच वाटतो. ना रायगडासारखी भव्यता, ना राजगडासारखा विस्तार, ना प्रतापगडासारखी उंच तटबंदी. पण इतिहासाची पानं उघडली की लक्षात येतं, हा गड छोटा असला तरी त्याचा पराक्रम अफाट असा आहे. कारण ज्या गडाला जिंकण्यासाठी औरंगजेबाच्या लाखो सैन्याला वर्षानुवर्षे झगडावं लागलं, तो गड म्हणजे आपला अजिंक्य असा रामशेज. आपण आता बघणार आहोत गडावरचं धान्य कोठार, जिथे धान्य साठा केला जात असेल. युद्ध जिंकण्यासाठी फक्त शौर्य पुरेसे नसतं, त्यासाठी नियोजनही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्या नियोजनाचा महत्त्वाचा भाग असायचा धान्य कोठार. गडावर तैनात असलेल्या मावळ्यांसाठी किंवा जनतेसाठी अन्नधान्याचा साठा अशा ठिकाणाहून केला जात असे. कारण युद्ध किती वेळ चालेल, वेळा किती काळ टिकेल हे कोणालाच माहीत नसायचं. आपण बघू शकता कशा प्रकारे नक्षीकाम, कोरीवकाम इथे केलेलं आहे. एक गुफेसारखी इथे यंत्रणा आपल्याला बघायला मिळते. आपण सध्या उभे आहोत रामशेजच्या ऐतिहासिक अशा हत्ती दरवाजासमोर. कल्पना करा, आज ज्या पायऱ्यांवर आपण निवांत चालत आहोत, त्याच पायऱ्यांवर कधी काळी मावळ्यांचे पाय पडत होते. घोड्यांच्या टापा घुमत होत्या, तलवारींची चमक दिसत होती, रणशिंगांचा आवाज आसमंतात घुमत होता. या दरवाजातून आत जाणारा प्रत्येक योद्धा एकच शपथ घेत असे, शेवटचा श्वास असेपर्यंत स्वराज्याची रक्षा करायची. ह्या हत्ती दरवाजापासून आत घुसलं की पुढे 5 फुटाच्या अंतरावर उजव्या हाताला खाली एक छुपी वाट दिसून येते. ती छुपी वाट आहे की नाही माहीत नाही, पण तिथे छोटंसं एक होल आहे. आपण बघूया. आपण बघू शकतो. आणि तिथेच खाली, त्या होलाच्या खाली आपल्याला बघितलं तर शिवलिंगाचं दर्शन होतं. कदाचित याचा बनवण्याचा हेतू हा असावा की जेव्हा केव्हा पाऊस पडेल तेव्हा पावसाचं पाणी त्यानुसार डिरेक्टली शिवलिंगाचा जलाभिषेक व्हावा. पण कदाचित बाजूला बनवलं असेल तर याचा असाही अर्थ होऊ शकतो की इथे पायवाट असल्याकारणाने सगळ्या जनतेचे किंवा मावळ्यांचे असो तिथे पाऊल पडतील. ते पाऊल पडून ते पाणी दूषित होईल आणि तिकडे नसावं, त्यामुळे थोडंसं बाजूला ते शिवलिंग बनवलं आहे. आपण पुढच्या भागात बघूयात काय आहे काय नाही. बघू शकतात. अशी छोटीशी वाट बघू शकतो आपण, कशा प्रकारे शिवरायांच्या काळात मावळे गड चढत असतील. ही छोटीशी पायवाट, इथून प्रवास करणं, चालणं धोक्याचंही असू शकतं. आणि आपल्याला माहितीच आहे गनिमी कावा, छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध लढण्याची पद्धत. ह्याच प्रकारे कोणी शत्रू आक्रमण करत असणार तर आपले शिवरायांचे मावळे किल्ल्याच्या वरच्या बाजूने यांच्यावर
दगड, गरम तूप, तेल यांचा मारा करत असणार. अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. इथं हा ऐतिहासिक असा रामशेज किल्ला. जसा जसा वेळ जातोय तशी तशी पर्यटकांची गर्दी या रामशेज किल्ल्यावर होते, आपण बघू शकता. हे आहे गडाचं सर्वोच्च स्थान. वरती आपल्याला दिसत असेल एक छोटासा झेंडा, तिथे भवानी मातेचं मंदिर आणि त्या शेजारी छत्रपती शिवराय अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांची एक स्मृती तिथे बसवण्यात आलेली आहे. आजची आपली रामशेज किल्ल्याची सफर इथेच संपते, पण रामशेजची कथा इथे संपत नाही. कारण हा गड फक्त दगडांचा समूह नाही, हा आहे जिद्दीचा इतिहास, शौर्याचा वारसा आणि स्वराज्याच्या अभिमानाचं जिवंत स्मारक. जय शिवराय मित्रांनो, जय छत्रपती शंभूराजे, जय महाराष्ट्र.